नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आहे 4 जानेवारी 2024 आणि इथून पुढं बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असणार आहे की कोणते पिकं करायचेत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशीच काही पिकं सांगणार आहे की ज्या पिकांमधून चांगल्यापैकी पैसा शेतकऱ्यांना निघू शकतो। पण याच्यामध्ये काही पिकं अशी पण असतील की ज्याच्यामध्ये थोडीशी रिस्क आहे, कारण यावर्षी काय झालं की पाऊस जो आहे काही ठिकाणी खूप जास्त पाऊस झालाय, तो पण लेट झालाय आणि यामुळे काय झालंय की पाण्याचं व्यवस्थापन एकदमच हुकलंय किंवा काही ठिकाणी भरपूर जास्त पाणी आहे, पण बराचसा भाग असा आहे की ज्या भागामध्ये आताही पाणी नाहीये। परिणामी भाजीपाला पिकांची लागवड ही वाढणार आहे। जर भुसार मालाचा विचार केला तर भुसार मालाला सध्या रेट हा मिळत नाहीये। कापूस, सोयाबीन, तूर ही जी 10,000 वर होती ती आता 6,000 वर येते। म्हणजे एकंदरीत विचार करू शकता की भुसार पिकांचंही तेच होतंय। त्यामुळं भाजीपाला लागवड करताना खूप विचारपूर्वक आणि जाणीवपूर्वक लागवड करावी लागणार आहे। फक्त खूप पैसा दाखवतोय म्हणून हा व्हिडिओ पाहू नका। तर याच्यामध्ये मी माहितीच तुम्हाला अशी सांगतोय की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त पैसा मी काही सांगणार नाहीये, पण जे पीक तुम्हाला सांगणार आहे त्या पिकात खर्चावजा 50% पैसे नक्कीच शिल्लक राहतील। तर यामध्ये सगळ्यात पहिलं पीक आहे ते म्हणजे गवार। गवार लागवड एकमेव असं एक पीक आहे की ज्या पिकाला आजपर्यंत 50 रुपयाच्या खाली रेट आलेला नाहीये। जसं मला एक मार्केटची चढ उतार किंवा उलाढाल जशी समजायला लागली, साधारणतः 6 ते 7 वर्षापासून एवढ्या कमी खाली रेट आलेला नाहीये। त्याचं कारण एक आहे की या पिकाला मजूर खूप लागतं किंवा तोडणीचा खूप त्रास आहे। त्यामुळं हे जे पीक आहे शेतकरी सहसा करत नाही। आणि तुम्ही शक्यतो तुम्हाला करायचं असेल तर पहिलाच ऑप्शन मी तुम्हाला हाच दिलाय की तुम्ही गवार लागवड करा। कारण गवारमध्ये तुम्ही 10 गुंठे जरी लावलं आणि तुम्हाला एक साधारणतः 20 किलो जरी तुम्हाला दिवसाड माल निघायला लागला तरी कमीत कमी 1200, 1500, 1600 रुपयेपर्यंत तुम्हाला हमखासपणे निघू शकतात। कारण रेट जो आहे कमीत कमी 60 रुपये, 80 रुपये, 100 रुपये। एखादा आठवडा बाजार असा असतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला जवळजवळ 120 रुपये किलोपर्यंतचा रेट मिळतो। आणि म्हणून गवार लागवड जी आहे हे प्रायमरी पीक मी तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये पहिलं सांगतोय। आणि येत्या कालावधीमध्ये सुद्धा गवारीला तुम्हाला उच्चांकी दर पाहायला मिळणार आहे। त्यानंतर दुसरं पीक आहे टोमॅटो। टोमॅटोला खूप काही रेट नक्कीच वाढणार नाहीये, जरी वाढला तरी तो तुमचा लक समजा। पण 400 रुपये, 450 रुपये, 500 रुपये कॅरेटचा रेट हा तुम्हाला या उन्हाळ्यामध्ये नक्कीच पाहायला मिळेल आणि तो 100% तुम्हाला मिळणार। त्यामुळे तुम्ही टोमॅटो सुद्धा लागवड करू शकता। आणि टोमॅटोमध्ये सुद्धा तुम्ही पीक करताना सुद्धा कमी खर्चामध्ये पीक करा। कमी खर्चामध्ये कसं करायचं याच्या सगळ्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, त्या पहा, व्यवस्थित पहा आणि त्यानुसार आपल्या पिकासाठी खतांचा वापर करा। फक्त पैसा होणार आहे म्हणून घर जाळून कोळशाचा धंदा अजिबात करू नका। कारण शेतकऱ्यांना फक्त सांगायला भरपूर लोक आहेत, पण त्याचा त्रास जाणून घ्यायला कोणाला वेळ नाहीये। म्हणून शक्यतो सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक करा। शेतीवर होणारा खर्च कमी करा आणि उत्पादन थोडंसं वाढवा। मुळात असं म्हणायचं आहे की शेतीवर होणारा खर्च कमी करा म्हणजे ऑटोमॅटिकली उत्पादन तुमचं हे जास्त मिळेल। त्यानंतर तिसरं पीक आहे चवळी। चवळीसुद्धा चांगलं पीक आहे, शेतकरी सहसा करत नाहीत कारण वाढणारा वेल आणि शेंगा तोडायला मजूर। त्यामुळे या पिकाकडे सुद्धा शेतकऱ्यांचा थोडासा कल कमीच आहे। 20-25 रुपये जरी या पिकाला रेट मिळाला तरी याचा माल निघण्याची कॅपॅसिटी खूप जास्त आहे। त्यामुळं तुम्ही या पिकातून सुद्धा चांगल्यापैकी पैसा कमवू शकता। त्यानंतर चौथं पीक आहे भेंडी। भेंडीची लागवड जी आहे दिवसेंदिवस वाढते, पण एक्सपोर्ट्स होणारा हा भाजीपाला आहे, त्यामुळं रेट जो आहे 50-50 असणार आहे। अगदीच कमी जर झाला तर 25 रुपयापर्यंत भेंडीचा रेट येऊ शकतो आणि जर वाढलाच तर 60 ते 80 रुपये आत्ताही मिळतोय, तो तुम्हाला 100 रुपयापर्यंतही जाऊ शकतो। आणि म्हणूनच मी सांगतोय की हा जो अंदाज मी तुम्हाला सांगतोय हा थोडासा रिस्की पण असणार आहे। भेंडीमध्ये सेम रिस्क तुम्हाला पाहायला मिळू शकते। आणि पाचवं जे पीक आहे तर पाचवं पीक आहे मिरची। मिरची लागवड यावर्षी खूप जास्त प्रमाणात वाढली आणि आत्ताच जर 31 डिसेंबर 2023 पर्यंतचा जर विचार केला तर अतिशय जास्त प्रमाणात यावर्षी मिरची लागवड झालेली आहे। पण एकंदरीत पुढचे चॅलेंजेस पाहिले तर बदलतं वातावरण, त्या बदलत्या वातावरणामुळे मिरची पिकावर येणारे रोग
आणि या रोग येण्याच्या कारणामुळे जाणारे प्लॉट यांची संख्यासुद्धा काही कमी राहणार नाही आहे. त्याच्यामुळं तुम्ही जर मिरची पीक लागवड केलं आहे तर ताकंडीचा जास्तीत जास्त वापर करा, रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करा, ज्यामुळे तुमचं पहिली गोष्ट खर्चावर काहीतरी कंट्रोल राहील, उत्पादन चांगलं मिळेल, कीड किंवा रोग यांचा प्रादुर्भाव हा कमी राहील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर खर्च कमी ठेवला तर उत्पादन ॲटोमॅटिकली तुमचं जास्त मिळेल. त्यासोबतच येणारा काळ मिरचीसाठी एकतर शेतकऱ्याला बुडवणारा असू शकतो किंवा शेतकऱ्याला तारणारा असू शकतो. कारण सांगितल्याप्रमाणे जर वातावरणामध्ये खूप जास्त काही बदल पाहायला मिळाले तर तुम्हाला बाजारभावामध्ये सुद्धा बदल पाहायला मिळतील. आणि जर लागवडी खूप जास्त प्रमाणात आणखी वाढत गेल्या तर मात्र 25 ते 30 रुपये किलोपर्यंत हा रेटसुद्धा येऊ शकतो. आणि एकंदरीत हा जो अंदाज आहे हा मी मार्केटनुसारच तुम्हाला सांगत आहे. मी तुम्हाला काही असं सांगणार नाही की 1 एकरमधून तुम्ही 50 लाख कमवा किंवा 2 कोटी कमवा, अजिबात नाही. जी रिअल फॅक्ट आहे ही फक्त तुम्हाला मी मार्केटचा अंदाज सांगत आहे आणि त्या अंदाजानुसार तुम्हाला पीक सजेस्ट करत आहे. तर ऑक्टोबरमध्ये सुद्धा अशाच काही प्रकारचे व्हिडिओ मी तुम्हाला दिले होते, ज्याच्यामध्ये टोमॅटो जी पीक आहे या टोमॅटो पिकावर खूप जास्त भर दिलेला होता. आणि आजच्या कंडिशनला जर पाहिलं तर आजही तो तुमचा सप्टेंबर ऑक्टोबरचा टोमॅटो जो आहे आता निघतोय. आणि त्यावेळेसही सांगितलं होतं की 500 रुपये जाऊ शकतो आणि तो आत्ताही 450, 500, 550, 600 रुपयापर्यंत तो रेट जातोय. त्यामुळं शक्यतो आपल्या ज्या व्हिडिओ येत असतात या व्हिडिओ हलक्यामध्ये घेऊ नका. हा रेट तुम्हाला किंवा हा अंदाज जो आहे एक अभ्यास म्हणूनच मी तुम्हाला टाकत जात असतो. आणि बदलत्या वातावरण किंवा बदलती वेळ याच्यामधून वेगवेगळ्या भाजीपाला पिकांचा रेट जो आहे बदलतो, वाढतो, कमी होतो. त्याचे अपडेट तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमधून दर महिन्याला एक तरी व्हिडिओ मी देत असतो. त्यामुळं हा जो व्हिडिओ मी तुम्हाला देत असतो हा कंटिन्युअसली पहा, पूर्ण पहा आणि शक्यतो सगळी माहिती घेत चला. जे पिकं सजेस्ट केलेत शक्यतो ते पिकं एक पीक पूर्ण करण्याऐवजी 2-3 पिकं मिश्र करा, की जेणेकरून तुम्हाला कोणतं तरी एक पीक जरी खराब गेलं किंवा एक पीक जरी तोट्यात गेलं तरी 2 पिकं त्याला सपोर्ट करतील आणि उत्पादन वाढेल. त्यामुळं शक्यतो पीक जे करताय तुम्ही किंवा पीक करणार आहात तर हे पीक करताना एका पिकाऐवजी 1 एकरमध्ये 2 किंवा 3 पिकं करा, जेणेकरून तुम्हाला ते पिकं तारेल. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका. तसेच तुम्हाला आणखी काय माहिती पाहिजे, अंदाज असेल किंवा मग भाव असेल, भाव तर ऑलरेडी तुम्हाला सांगितलेच आहेत, पण इतर पिकांची जरी भाव तुम्हाला माहिती पाहिजे असेल किंवा काय राहील याच्यावर मार्गदर्शन पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा, त्याच्यावर सुद्धा पूर्ण माहिती दिली जाईल. धन्यवाद.